नमस्कार। या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व दर्शकांचे खूप स्वागत करतो। आज आपण कन्व्हेन्स डीड या अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत किंवा माहिती जाणून घेणार आहोत। आता कन्व्हेन्स डीड म्हणजे नक्की काय आहे किंवा कन्व्हेन्स डीड नोंदणी करणे का आवश्यक आहे आणि कन्व्हेन्स डीड जर नाही केलं तर कुठल्या प्रकारे सदनिका धारकांना नुकसान होऊ शकते, या सर्व विषयांवर चर्चा करणार आहोत। तसेच कन्व्हेन्स डीड नोंदवण्यासाठी कुठल्या कागदपत्रांची आवश्यकता आहे आणि कन्व्हेन्स डीड नसेल तर बिल्डरकडून कशा प्रकारे फसवणूक केली जाते, हा संपूर्ण विषय या व्हिडिओमधून समजून घेऊया। आता ज्या गृहनिर्माण सोसायट्या असतात, या सोसायट्या ज्यावेळेस बिल्डर सर्व सदनिका धारकांना ते जे सदनिका हस्तांतरण करत असतो किंवा ताब्यात देत असतो आणि ताबा दिल्यानंतर सर्व सदनिका धारकांचा ताबा मिळाल्यानंतर बिल्डर जो आहे ही जमीन सोसायटीच्या नावे ट्रान्सफर करत असतो आणि ज्यावेळेस मूळ मालकाचे नाव हे सातबाऱ्यावर असते, मूळ मालकाकडून बिल्डर ती जागा डेव्हलप करण्यासाठी घेत असतो। डेव्हलप केल्यानंतर त्या ठिकाणी बिल्डिंगा उभ्या होत असतात, अनेक सदनिका बांधून तयार असतात आणि बिल्डरला अधिकार असतो। तो बिल्डर त्या अधिकाराच्या मार्फत त्या सदनिका धारकांना सेल डीड मार्फत, खरेदी खता मार्फत विकत असतो आणि ताब्यात देत असतो। परंतु हे करत असताना ज्यावेळेस सर्व सदनिका धारकांच्या ताब्यात त्या सदनिका आल्यानंतर त्या सोसायटीचा जो चेअरमॅन आहे, त्या चेअरमॅन मार्फत जो प्रमोटर असतो, बिल्डर असतो, यांच्यामध्ये कन्व्हेन्स डीड होत असते आणि कन्व्हेन्स डीड झाल्यानंतर सातबाऱ्याच्या रेकॉर्ड ऑफ राईटला मूळ मालकाचे नाव कमी होते आणि त्या गृहनिर्माण सोसायटीचे नाव हे त्या ठिकाणी येत असते। आता ही जी प्रक्रिया असते, ही प्रक्रिया अनेक सदनिका धारकांना माहीत नसते आणि बिल्डर देखील अशा प्रकारे कन्व्हेन्स डीड देण्यासाठी टाळाटाळ करत असतो। त्याचे कारण पुढे आपण ते का टाळाटाळ करत असतो ते पण आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत। आता बिल्डर जेव्हा टाळाटाळ करत असतो त्यामुळे तोपर्यंत ते मूळ मालकाचे नाव त्या सातबाऱ्या उतार असते। आता नाशिक जिल्ह्यात अशा अनेक गृहनिर्माण सोसायट्या आहे, याची नोंदणी ही जी आहे ही त्या गृहनिर्माण जे आहे निबंधक कार्यालय यांच्याकडे त्याची नोंदणी आहे। आता आपण जर कायद्याचा विचार केला तर महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट 1963 मध्ये कलम 11 मध्ये दिलेला आहे की बिल्डरने सोसायटीची जी नोंद आहे ती नोंद झाल्यानंतर 4 महिन्याच्या आत इमारतीचे जे चेअरमॅन आहे त्यांना कन्व्हेन्स डीड त्या सोसायटीच्या नावे कन्व्हेन्स डीड लिहून आणि नोंदवून देणं आवश्यक आहे। परंतु अनेक बिल्डर जे आहे हे तसे करण्यासाठी टाळाटाळ करतात। मग अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे, तर अशा वेळेस तिथले जे जिल्हा उपनिबंधक कार्यालय आहे या ठिकाणी आपण कायदेशीर प्रक्रियेची अंमलबजावणी करून किंवा कायदेशीर प्रक्रिया राबवून अशा ठिकाणी अभिहस्तांतरण साठी प्रक्रियेचा अधिकार हा जिल्हा उपनिबंधकांना देण्यात आला आहे आणि याला मानद अभिहस्तांतरण असे देखील म्हटलेले आहे। ज्यावेळेस बिल्डर टाळाटाळ करतो त्यावेळेस आपण जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे संपर्क साधून कायदेशीर प्रक्रिया करून आपण ती प्रक्रिया राबवू शकतो। आता यामध्ये जर आपण बघितलं तर जेवढा अधिकार जो आहे सदनिका धारकांना या मार्फत येतो तेवढंच कर्तव्य देखील या ठिकाणी या सदनिका धारकांना येत असते। त्यामुळे सर्व सदनिका धारकांनी एकत्र येऊन चेअरमॅन आणि बिल्डरच्या मार्फत तो जो कन्व्हेन्स डीड आहे तो रजिस्टर करणं आवश्यक आहे।
हे जर केलं नाही तर ती जी जागा आहे, ज्या जागेवर इमारत बांधण्यात आलेली आहे, ती जागा ही मूळ मालकाच्या नाव असल्यामुळे त्याचा गैरफायदा देखील घेतला जाऊ शकतो. आता गैरफायदा म्हणजे माझ्याकडे अशाच प्रकारे सहकारी सोसायटीतले काही सदस्य आले होते. त्या ठिकाणी काहीतरी 100 बंगले बांधण्यात आले होते आणि 100 बंगले बांधल्यानंतर अजूनही त्या ठिकाणी म्हणजे त्याचा ताबा देखील त्या लोकांनी घेतला होता, सभासद धारकांनी. परंतु जो उतारा होता, 7/12 उतारा, तो मूळ मालकाच्या नावे होता आणि याचा गैरफायदा त्यांनी असा घेतला की त्या ठिकाणी अनेक त्यांनी लोन घेतले 7/12 नाव असल्यामुळे. याचे कारण आहे की ते ज्या सदनिका धारकांनी एकत्र येऊन कन्व्हेन्स डीड रजिस्टर करणं आवश्यक होतं. ते जे कन्व्हेन्स डीड आहे ते चेअरमॅन आणि त्या प्रमोटर किंवा तो बिल्डर जो आहे त्याच्यामध्ये होत असतं. त्यामध्ये सर्व सोसायटी किती सदनिका आहेत या सर्व त्याचा उल्लेख असतो आणि कन्व्हेन्स डीडमध्ये रजिस्टर झाल्यानंतर तुम्ही तो तलाठी कार्यालयात तो दस्त दिल्यानंतर त्या ठिकाणी तलाठी कार्यालयामार्फत मूळ मालकाचे नाव कमी होऊन गृहनिर्माण सोसायटीचे नाव त्या ठिकाणी येत असते. आता बऱ्याच वेळा कन्व्हेन्स डीड झालेले नसते आणि मूळ मालकाचे नाव त्या ठिकाणी असते, म्हणजे बिल्डर असेल किंवा मूळ मालक असेल. मग अशा वेळेस काय होतं की बिल्डर जो आहे तो त्या ठिकाणची जी ओपन स्पेस असेल त्याचा गैरवापर केला जातो, किंवा ती पार्किंग आहे किंवा त्या इमारतीवर टेरेस आहे हा तो इतर लोकांना विकत असतो किंवा भाड्याने देत असतो. असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल किंवा तुमच्या इमारतीत किंवा तुमच्या त्या गृहनिर्माण सोसायटीत होत असेल तर मग हा जो आहे हा त्या फ्लॅट धारकांची फसवणूक केल्यासारखं आहे. मग तुम्ही त्या बिल्डरच्या विरुद्ध 420चा गुन्हा देखील दाखल करू शकतो. कारण एकदा तुम्ही त्या सदनिकांचं हस्तांतरण त्या ज्या व्यक्तींनी विकत घेतलेले आहे अशा सदनिका धारकांना जर तुम्ही देत आहे आणि तुम्ही ती कन्व्हेन्स डीड करणं आवश्यक आहे. म्हणजे त्या ज्यावेळेस कन्व्हेन्स डीड करतो किंवा ज्यावेळेस सर्व फ्लॅट तुम्ही ताब्यात देतात सदनिका धारकांच्या, त्यानंतर त्या मूळ मालकाचा किंवा बिल्डरचा काही संबंध नसतो. मग अशा परिस्थितीमध्ये देखील ती जी जागा आहे तीच गृहनिर्माण सोसायटीची असते. तिची देखभाल करणं, त्याची मेंटेनन्स ठेवणं किंवा मेंटेन ठेवणं हे सगळे अधिकार हे त्या सोसायटी कडे असतात किंवा त्या सोसायटीचे जे चेअरमॅन असतात, त्याचे पदाधिकारी असतात, त्याचं ते कामकाज करणं आवश्यक आहे. परंतु तो बिल्डर जो आहे तो त्या जागेचा गैरवापर करतो. आता असं देखील माझ्याकडे अनेक केसेस आलेले आहे की तो जो बिल्डर आहे किंवा प्रमोटर आहे किंवा तो जागा मालक आहे, मूळ मालक, हा काय करतो की ती ओपन स्पेस जी आहे ती भाड्याने देतो. व्यायामशाळा असेल ती भाड्याने देतो. छतावर छत असेल तर तिथे मोबाईल टॉवर उभारणं, टेनिस कोर्ट असेल यासारख्या पार्किंग असेल, ह्या जागा विकणं असेल किंवा भाड्याने देणं असेल, अशा प्रकारे तो प्रकार आमच्या समोर क्लायंटनी आणलेला आहे. त्यामुळे किंवा त्या सोसायटीचे जे कॉमन भिंत असेल त्या भिंतीवर जाहिरात लावणं असेल, अशा सर्व गोष्टी करून तो जो बिल्डर असेल किंवा मूळ मालक असेल हा पैसा कमवत असतो. हे देखील एक त्या फ्लॅट धारकांची किंवा सदनिका धारकांची फसवणूकच आहे. त्यामुळे तिथल्या ज्या सदनिका धारकांनी याबाबत जागृत असणं आवश्यक आहे. आता कन्व्हेन्स डीड रजिस्टर करण्याकामी कुठले कागदपत्र आवश्यक आहे ते आता आपण बघूया. आपल्याला कन्व्हेन्स डीडसाठी गृहनिर्माण संस्थेचा जो हस्तांतरणाचा ठराव आहे त्याची नक्कल आवश्यक आहे. संस्थेची नोंदणी प्रमाणपत्र, जागेचा 7/12, करारनाम्याची प्रत, सभासदची यादी, त्यांचे जे क्रमांक आहे त्याप्रमाणे यादी करणं आवश्यक आहे. सूची 2 आवश्यक आहे, इंडेक्स 2 ज्याला आपण म्हणतो, खरेदी खताचे. त्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट आहे. त्यानंतर कुलमुखत्यार पत्र आहे. बिल्डरने प्रमोटर यांना दिलेले नोटिशीची प्रत असणे आवश्यक आहे. एनी ऑर्डर आहे, प्लॅन कॉपी आहे, आर्किटेक्ट सर्टिफिकेट आहे. या सर्व गोष्टी, हे सर्व डॉक्युमेंट्स त्या कन्व्हेन्स डीडला लावून ते डॉक्युमेंट तुम्ही सब रजिस्टर कार्यालयात
नोंदवणे आवश्यक आहे आणि ते व्यवस्थित नोंदवून त्याची प्रत ही संबंधित गावच्या तलाठी कार्यालयात व्यवस्थित अर्जासहित ॲफिडेविट असेल सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही ते तलाठी कार्यालयात जमा करणं आवश्यक आहे। आणि त्यानंतर त्या सातबाऱ्या उतार्यावर मूळ जागा मालकाचे नाव कमी होऊन त्या गृहनिर्माण सोसायटीचे नाव त्या ठिकाणी लागत असते। तर अशा प्रकारे आज आपण कन्व्हेन्स डीड याविषयी माहिती जाणून घेतली। हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब नक्की करा। तर चला पुन्हा भेटूया एक नवीन कायद्याच्या संबंधित एखाद्या नवीन विषयी। धन्यवाद।